सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। तर आपण या विषयावर विचार करत होतो की हे जे आपलं आत्मस्वरूप आहे हे कशाने प्राप्त होतं. मुळामध्ये आपण कर्मांना महत्त्व दिलंय, पण कर्म ही केवळ आपल्या वासनांचा क्षय करण्यासाठी, परंतु वासनांचा क्षय झाल्यानंतर जे आत्मस्वरूप प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी कर्मांनी आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. प्रजया न प्रजया म्हणजे पुढची पिढी तयार केली, मुलं नातवंड, तर त्यांच्या योगे आपल्याला इतर सुख पुढे मिळू शकतात, पण आत्मस्वरूप मात्र आपलं आपल्यालाच साधायचं आहे. न प्रजया आणि पैशांनी सुद्धा, धन देऊन सुद्धा, त्याचा मोबदला देऊन सुद्धा आत्मतत्व असं मिळत नाही. सगळ्या गोष्टी मिळतात पण आत्मतत्व नाही मिळणार तुम्हाला. तर ते केवळ आणि केवळ त्यागामुळेच. मग त्यागाची आपण विस्तारित व्याख्या काल पाहिली. शरीर मन बुद्धी या उपकरणांनी आपण विषय वस्तू जगत पाहत असतो. काय बघतो शरीर मन बुद्धीनी आपण? खरं तसं म्हटलं तर सगळं अनित्य वस्तू जगत पाहतो. त्या म्हणजे आता जर असं म्हटलं तर ते समजणार नाही, पण त्यातल्या त्यात आपण बुद्धी सर्वश्रेष्ठ मानतो, पण पंचमहाभूतात्मक विश्वामध्ये बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे. थोडंसं हे या विषयाच्या बाबतीत जरा गोंधळात पाडण्यासारखं आहे. कन्फ्युजन काही दिवस तर कन्फ्युजन होणार, परत थोडं सूक्ष्म कन्फ्युजन होतच राहणार, की मग बुद्धीच्या द्वारेच तर आपण अमृतत्वापर्यंत पोहोचतो असं आपल्याला वाटतं. पण बुद्धीसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. ह्याचा अर्थ बुद्धीचा वापर नाही करायचा असं नाही, सगळ्याचाच वापर करायचा आहे ना. शेवटी देहातीत होण्यासाठी आधी देहावर
देहामध्ये मी स्वतःला कसा बघतो हे तर आधी समजलं पाहिजे. आणि देह असला तरच मला देहातीत जसं होता येतं. मन आहे म्हणूनच मला मनातीत होता येतं. म्हणजे मनाचाच उपयोग करून मी शेवटी ध्यान करू शकणार आहे ना. पण फक्त त्याचं चित्त, त्याचं मनाची जी डायरेक्शन आहे ती आपण योग्य ठिकाणी वळवणार आहे. त्याप्रमाणे बुद्धीचं सुद्धा, की बुद्धी ही शेवटी पंचमहाभूतात्मक आहे. याचा अर्थ काय? बुद्धी सोडून आपल्याला आत्मतत्व नाही मिळणार आहे. जसं देहधारीलाच देहातीत होऊन आत्मतत्व प्राप्त होईल, तसं बुद्धीचा वापर करूनच, पण शेवटी बुद्धीलाही सोडून, बुद्धीचाही त्याग करून. त्याग म्हणजे काय? तो करावा नाही हो लागत. बुद्धी सुटून जाते शेवटी. आणि कशालाही न चिकटता केवळ आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होतो. म्हणजे जेव्हा देह मन बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन आपण या तिन्हींच्या अतीत जातो, तिथे परिवर्तन नाही. देह मन आणि बुद्धीमध्ये परिवर्तनच आहे सतत. आणि जिथे परिवर्तन नाही तिथेच आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती येणार आहे. त्याला म्हणायचं अमृतत्वाची अवस्था. आपल्या अंतःकरणात आपण मग या मन आणि बुद्धीच्या पलीकडे जाऊन अनुभूती कशी घेतो? त्यावेळी आपल्याला देह मन आणि बुद्धीचं भानच नसतं. आता या श्लोकात दिले परेय नाकम, म्हणजे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. परेण नाकम, स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. जिथे आपल्याला कायमचं दुःख नाहीये, कधीच दुःख लाभणार नाही, अशी ती जी अवस्था आहे, दुःखाच्या अतीत असणारी, आणि परत बुद्धीच्या पलीकडे जायचं असंही म्हणतात. पण केवळ अतिशय करुणामय दृष्टीने गुरूंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर हे कळत नसेल तर बुद्धीच्या गुहेत जायचं असं म्हणा. आधीसुद्धा ह्याच्या आधीसुद्धा हे आलेलं आहे. बुद्धीच्या गुहेत जायचं, आत्मस्वरूप पाहिला. याचा अर्थ असा आहे की बुद्धीचा वापर करता 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 बुद्धी इतकी अतिसूक्ष्म होईल की शेवटी बुद्धी निसटून जाईल आणि आपण त्या अनुभवाला चिकटू. पुढचा आता जो श्लोक आहे इथे त्या त्यागाच्या श्लोकाला परिपूर्णता आलेली आहे. त्यागेन एकेन अमृतत्व मानशु. आता इथे पुढे चौथ्या मंत्रामध्ये ब्रह्माजी काय सांगतायत बघा. वेदांत विज्ञान
सुनिश्चितार्थाः संन्यासयोगात् यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे. शुद्धसत्त्वाः यतयः म्हणजे काय? शुद्ध सत्व, मनाने शुद्ध असलेले असे ऋषीमुनी संन्यासयोगात, संन्यासयोगाद्वारा मनाने शुद्ध झालेले असे ऋषीमुनी ज्यांना वेदांताचा अर्थ कसा समजलेला आहे? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थम, सुनिश्चितार्थाः असे हे जे शुद्ध मनाने बनलेले जे ऋषीमुनी आहेत, संन्यास योगाद्वारा शुद्ध ज्यांचं मन झालेलं आहे असे ऋषीमुनी ज्यांना हा वेदांताचा सखोल अर्थ निश्चितपणे समजलेला आहे, ते सगळे काय आहेत? परांतकाले, शेवटी अंतकाली ब्रह्मलोकामध्ये, ब्रह्मलोकेषु परामृतात परिमुच्यन्ति. मुच्यन्ति म्हणजे मुक्ती, मुच्च, मुचमुंच म्हणजे मुक्त होणे, मोकळे होणे. अमृतत्वामुळे ते मुक्ती मिळवतात. म्हणजे काय काय झालं बघा. आता शब्दांचा अर्थ बघितला, एकत्रपणे काय होतं की ज्यांना संन्यास योगाच्या आचरणाने वेदांताचा विषय नीट सखोलपणे कळलेला आहे असे मनाने शुद्ध झालेले ऋषीमुनी शेवटी ब्रह्मलोकाप्रत जातात आणि अमरत्वामुळे तिथेही मुक्ती मिळवतात. हे आता आत्मस्वरूप कोण जो प्राप्त करून घेतो त्याला काय होतं हा विषय इथे या मंत्रामध्ये मांडलेला आहे. पण हे सगळं होण्यासाठी काय आवश्यक आहे तर आपले मन जे आहे ना त्या मनामध्ये सारखे संकल्प विकल्प येतात. आत्ता 2 मिनिटात एक संकल्प येईल की मी आता हे चांगलं करणार आहे, दुसऱ्या मिनिटाला पण हे होईल का, मला ते इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, अरे हे तर असं होणार आहे ते तर तसं होणार आहे, किती अडचणी आहेत, नाही होणार, परत वाटतं पण मी करायचंच ठरवलं आहे. संकल्प विकल्प खूप येतात. हे सगळे संकल्प विकल्प शांत झाले मनातले म्हणजेच मनाची क्षुब्धता, क्षुब्ध होतं मन, कमी जास्त विचार होतात नेहमी, हो नाहीचे विचार वाढतात. तेव्हा जे निर्देशित केलेले असं हे जे ज्ञान आहे श्रुतीचं ते काय असतं, ते अंतःकरण आपलं प्रक्षुब्ध करतं. म्हणजेच काय होतं की आपण जरा डिस्टर्ब मनाने हे जर ऐकलं तर हे फार कठीण आहे असं वगैरे आपल्याला वाटायला लागतं. पण तेच जर आपण शांत चित्ताने जर हा अभ्यास केला तर आपल्याला उलटं वाटतं की या अभ्यासाने माझं मन शांत होतं आहे असं आपल्याला वाटतं. पण मुळात होतं काय की
अभ्यासाचा परिणाम आपल्यावर आणि आपण शांत मनाने हा परत अभ्यास ऐकला की परत त्याचा उलटा परिणाम होतो की त्याची ग्रहणशक्ती आपली वाढते. म्हणजे आता या श्लोकामध्ये आधीच्या ह्याच्यात काय झालं, त्याग कशा कशा पद्धतीने त्याग करायचा. षड्विकारांचा त्याग, आता काल सांगितलं षड्विकारांचा त्याग करायचा. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, षड्विकारांचा त्याग करायचा आहे. पण त्यातला क्रोधाचा कामाचा त्याग, क्रोधाचा त्याग पूर्णपणे केला तर चालेल का, मला सांगा तुम्ही. काम ह्याचा अर्थ काय माहिती का? काम ह्याचा अर्थ काहीही करण्याची मूळ इच्छा म्हणजे काम. माझ्या मनात काम निर्माण झालं आहे की हे मी असं असं करावं. चित्र काढण्याची कामना निर्माण झाली आहे. कामना म्हणजे काम. मग काम पूर्णपणे नाहीसा झाला तर जीवन आपलं चालणारच नाही. आणि मग मला आहे ना आत्मप्राप्ती तरी करून घ्यावीशी वाटेल का? म्हणजे या टोकाला गाडी जायला नको इतपत आपण सेन्स बाळगायचा आहे. त्याचप्रमाणे क्रोधसुद्धा, कालही उदाहरण दिलं होतं की जर हे झालं, आईने असं समजून टाकलं की आता मुलाचं नुकसान झालं तरी चालेल आणि अभ्यासाला त्याला बसवायचंच नाही, आपण ऐकत नाही म्हणून, तर असा रागावर आवर घालण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे जिथे जे आहे काम आणि क्रोध ही शस्त्र म्हणून वापरायची आहेत. पण लोभ मोह मद मोह मत्सर हे मात्र पूर्ण गेले तरी चालतील. हे पूर्ण गेले तरी चालणार आहेत. पूर्ण त्याचा त्याग झाला पाहिजे. म्हणजे अशा रीतीने आता हा षड्विकारांचा त्याग झाला. त्याग शेवटी कशा कशाचा त्याग? अंतिमतः देहाबद्दल, मनाबद्दल आणि बुद्धीबद्दल विचार करण्याचा सुद्धा त्याग. ती जी उपकरणं आपल्या बरोबर आहेत. म्हणजे बघा, आपण एखाद्या ठिकाणी जातो, 4 व्हीलरनी जातो, 2 व्हीलरनी जातो, सायकलनी जातो, रिक्षानी जातो. तिथे पोहोचल्यावर आपली स्वतःची गाडी असेल तर आपण पार्किंगला लावतो आणि स्वतःची गाडी नसेल तर ती रिक्षा सोडून देतो आपण. ह्याचा अर्थ आपण ते व्हेकल घेऊन आत जाऊन बसत नाही, ते त्याच्याच जागी ठेवतो. तंतोतंत हेच उदाहरण आहे. कुठपर्यंत म्हणजे काल वस्तूंचं तर मी म्हटलंच ना की स्वयंपाकघरात आपण भांडी कशी वापरतो, भांडी वापरतो, ती वापरली की घासतो आणि घासून पुसून काम झालं की शेल्फवर. तशीही आपली उपकरणं आहेत. शरीर मन बुद्धी, काम झालं की शेल्फवर. शेवटी ती उपकरणं घेऊन आपण का झोपतो आहे, उपकरणं घेऊन आपण का उठतो आहे? नाही आहे त्याची गरज. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वाहनं पार्किंगला लावतो, आपण नाहीतरी आपण ज्यावेळी झोपतो, झोपल्यानंतर एक तर आपलं उपकरण, एक व्हेकल आपलं पार्किंगलाच लावतो आपण, ते म्हणजे देह. हां, दुसरं उपकरण पण पार्किंगलाच लावतो, ते म्हणजे बुद्धी. पण जर स्वप्न पडलं तर मन हे व्हेकल घेऊन झोपतो आपण. आणि स्वप्न जर पडलं तर मन हे अस्तित्वात राहतं. पण स्वप्न पडलेली अवस्था चांगली का गाढ निद्रा चांगली? तर गाढ निद्रा चांगली. म्हणजे शेवटी व्हेकल हे पार्किंगलाच लावायचं आहे. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळी साधना करणार आहोत त्या साधनेत सुद्धा काय करायचं आहे, ध्यानधारणेला बसल्यावर ज्यावेळी आपण शरीर स्थिर करा असं म्हणतो, त्यावेळी ते शरीर स्थिर झालं की त्याचं सेन्सेशन आपल्याला कमी व्हायला लागतं. बघा तुम्ही,
त्याचं सेन्सेशन कमी व्हायला लागतं. म्हणजे हळूहळू त्याचं जे आपल्याला अनुभव आहे तो कमी होतो, भान कमी होतं शरीराचं, देहाचं. त्याच्यानंतर मन स्थिर करण्यासाठी आपण काही जप करतो. आणि हे सगळं झालं, आता आपण समजा फॉर एक्झाम्पल ओंकाराचं ध्यान केलं. मग ओंकार म्हणताना मन स्थिर झाल्यामुळे आपण ओंकारात गढून जातो. आता तिथे काय झालं, त्या ठिकाणी मनाचं व्हेकल पूर्णपणे पार्किंगला लावलेलं आहे आपण. गरज आहेच या गोष्टींची. आपण सरळ सरळ विचार केला ना तर ते आहेच गरज, पण आपण तसं विचार करत नाही. आपल्याला वाटतं देह म्हणजे मी, पण नेहमी अलिप्त राहून विचार केला तर आपण त्याच्यापासून अलिप्त होतो. हा त्यागाचा भाग. त्याग म्हणजे कशाचा त्याग, आणि ॲटोमॅटिक कशाचा त्याग होतो. आधी थोडासा त्याग करावा लागतो. काहीतरी चांगलं मिळवायला काहीतरी गोष्टी घालवाव्या लागतात. आधी वेळ द्यावा लागतो ध्यानासाठी. मग वेळ खर्च केला की ध्यानातून जे रिझल्ट्स मिळणार आहेत ते मग आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणजे ते प्राप्त होण्यासाठी आपल्याला वेळ गमवावा लागेल. त्याप्रमाणे आता या श्लोकामध्ये मुद्दाम मागच्या ह्याची लिंक आपण लावायची आहे. ब्रह्माजी आपल्याला खूप उत्तम मार्गदर्शन करतायत की आधी त्याग. खूप सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत. म्हणजे हे षड्विकार, किती वाईट आपलं व्यक्तिमत्व तयार होतं त्या षड्विकारांमुळे, तरीसुद्धा ते आपल्याला हवेत. इतका मला मोह आहे. तर मग त्याचा जर मी त्याग केला जाणीवपूर्वक तर ॲटोमॅटिक मन शुद्ध होतं. मग मन शुद्धीकरणाकडे तेवढं लक्ष द्या असं आपल्याला ब्रह्माजी सांगतायत. अंतःकरण शुद्धी पाहिजे. अंतःकरण शुद्धी जर झाली ती त्यागामुळेच होते. सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. आणि अंतःकरण शुद्धी जर झाली तर आपल्याला अनन्य भक्ती प्राप्त होते. अनन्य भक्ती, अन्य दुसरं काहीही नाही अशी भक्ती आपल्याला प्राप्त होते परमेश्वराची. आणि इथे ही शुद्धी, अंतःकरण शुद्धी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपल्याला भक्ती मिळणार आहे. आणि ती भक्ती पण या मार्गावर आवश्यक आहे. मग आता कालच्या त्यागाच्या भाषेत आसक्तीचा सुद्धा त्याग झाला पाहिजे की नाही. आणि म्हणजेच कालचं उदाहरण लक्षात ठेवायचं की फॉरगेट द पास्ट. भूतकाळ विसरायचा आहे. म्हणजे कशाचीच आसक्ती. अहो मगाशी काय झालं, आमका असं बोलला, नाही, त्याचा आता त्यागच करायचा. भूतकाळाचाच त्याग करायचा आहे आपल्याला जीवनातनं. त्याच्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळ, मग माझं जीवन कसं चालेल ह्याच्यामुळे आपल्याला आसक्ती निर्माण होतात की भविष्यकाळासाठी काहीतरी जमवू दे. आत्ताचं सगळं आयुष्य वाया जातं आणि भविष्यकाळासाठी काहीतरी जमवत राहायची इच्छा होते आपल्याला. आणि काय माहिती कोणासाठी किती भविष्यकाळ जास्ती आहे आणि कोणासाठी किती भविष्यकाळ कमी आहे, आणि कोण किती गोष्टींचा किती वापर भविष्यकाळात करणार आहे हे काहीच माहिती नाही. काहीच नाही आहे विधिलिखित. असं आहे. काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची नुसती आसक्ती आहे. एक असलं तरी आपल्याला 10 पाहिजेत. म्हणजे काय, डिमांड आहे ती आपली. डिमांड आहे म्हणजे काय, आपलं हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, गरज नाही आहे ती.
मूलभूत गरज नाही आहे ती. मूलभूत गरजा ज्या आहेत की त्या वस्तूशिवाय चालणार नाही आणि ती वस्तू आणलीच पाहिजे, तर ती आहे मूलभूत गरज. पण ज्या लक्झुरीज असतात त्या आम्हाला हव्या असतात, त्याच्याबद्दल आम्हाला आसक्ती वाटते. याचा अर्थ असा अजिबात नाही की सुख सोयी देणारी साधनं वापरू नये. आजच्या युगात मी असं नाही म्हणते की खलबत्ता वापरा, कष्ट करा, मिक्सर अजिबात आणूच नका, असं नाही म्हणते. पण मिक्सर ही जी गरज आहे, घरात एक मिक्सर पाहिजे, हां, हे बरोबर आहे. पण एखाद्या उदाहरणार्थ फार मोस्ट कॉमनली उदाहरण म्हणजे साडी. एक जरी असली, 10 जरी असल्या तरी एक जर चांगली पाहिली तर ती घ्यावीशी वाटते. हे नॉर्मल स्वभावच आहे, म्हणजे तो स्त्री स्वभाव आहे. तर ते आपण विचारात आता घेतलं पाहिजे की ही गरज आहे आपली का, म्हणजे आवश्यकता आहे का आसक्ती आहे. या 2 गोष्टी आपण आता विचारात घेतल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर आसक्ती कमी झाली तरीसुद्धा मनाचं, अंतःकरणाचं शुद्धीकरण होतं. नाहीतर वस्तूंमध्ये आपलं मन अडकून राहतं. म्हणजे आपण आपल्या स्वतःला अशाच गोष्टींची सवय लावली पाहिजे की काय गरज आहे, म्हणजे ह्याची गरज आहे का आपल्याला, आपण हे किती % ही वस्तू वापरणार आहोत, का फक्त पाहिल्यावर बरं वाटतंय म्हणून ती घरात आणून ठेवायची. आणि एकदा का वस्तू घरात आणली ना, मग ती कमी वापरली जाओ, जास्ती वापरली जाओ, आम्हाला वेळही नसतो, पण फक्त ती घरात आहे म्हणून आपल्याला समाधान लागतं. फक्त आणेपर्यंतच ते समाधान असतं. एकदा आणलं की संपलं. कमी वापरा, जास्त वापरा, काही नाही त्याच्यावर. मग हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे काय होतं माहिती का, वस्तूंची आसक्ती करण्याची सवय आपली कमी होते. इच्छा झाली आण, इच्छा झाली आण, असं म्हटलं ना, विचार न करता, की आपली आसक्ती वस्तूंमध्येच वाढत राहते. पण जेवढं आवश्यक आहे, म्हटलं ना, जेवढं आवश्यक आहे तेवढं वापरलं आणि शेल्फवर ठेवून दिलं तर आपल्याला आसक्ती नसते. जरुरी पुरता सगळा संसार करावा, पण जरुरी नसेल तर उरलेल्या सगळ्या वेळात आत्मप्राप्तीचा प्रयत्न करावा आपण. प्रकृतीमध्ये असलेली जी उपकरणं आहेत आपली, शरीर मन बुद्धी, ही जी उपकरणं आहेत हे प्रकृतीतल्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आहेत. कारण आम्ही आमच्या वासना वाढवल्या आहेत आणि त्या वासनांचा करेपर्यंत आम्हाला कर्म करायची आहेत. मग आम्हाला जोपर्यंत कर्म करायची आहेत त्या कर्म करण्यासाठी आम्हाला वस्तू आवश्यक आहेत आणि त्या जेवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही परत ही घेऊ का ती घेऊ, चांगलं म्हणजे उलट आवश्यकतेच्या वस्तू घ्यायच्या आहेत आम्हाला. म्हणजे वासनांचा क्षय करण्यासाठी काही कर्म करायचे. फॉर एक्झाम्पल, अगदी साधी गोष्ट आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, नवीन घर सुरू केलं आहे, मग काय भाजी चिरण्यासाठी सुरी हवी आहे, मग सुरीने तर येत नाही आहे म्हणून वेळी पण हवी आहे. हां ठीक आहे ना, इथपर्यंत ठीक आहे. पण एक सुरी फळ कापायला, एक सुरी कोथिंबीर कापायला, एक सुरी फळभाजी कापायला, एक सुरी पालेभाजी कापायला, असं जर केलं, फॉर एक्झाम्पल, असं करतात असं नाही म्हणते मी, पण असं केलं तर आपलं विषयांच्या तंद्रीत मन जातं.
आवश्यक तेवढं ठेवलं तर विषयांमध्ये मन अडकत नाही. आणि म्हणून आपल्या शरीराला आणि मनाला विशेषतः उपभोगण्यासाठी वस्तू हव्या असतात. उपभोगण्यासाठी. त्याच्यामुळे काय होतं, ज्या वस्तू ज्या आपल्याला हव्या असतात त्या जर शरीराला आणि मनाला पुरवल्या त्या वस्तू, तर आपलं त्याच्याबद्दलचं तादात्म्य, देह आणि मनाबद्दलचं तादात्म्य वाढत जातं कमी होण्याऐवजी. त्याच्यापासून आपण स्वतःला परावृत्त केलं पाहिजे. आता संन्यासाची सुद्धा अशीच व्याख्या आहे. संन्यास काय आहे? न्यास माहिती असतात सगळ्यांना. पूजेमधले न्यास माहिती असतात. म्हणजे काय? पूजेमध्ये जे न्यास आहेत, न्यास, हृदयाय नमः, हे जे न्यास आहेत, नेत्रत्रयाय वषट, हे जे न्यास आहेत, देहामध्ये 5 ठिकाणी आपल्या काय असतात? ईश्वराची स्थानं आहेत. आणि ती ईश्वराची स्थानं त्या ठिकाणी हाताचा स्पर्श करून, हाताचा म्हणजे विशिष्ट बोटांचा स्पर्श करून आपण ती स्थानं जागृत करतो. ह्याचा अर्थ काय? ईश्वराची स्थानं, आता ईश्वर जागृतच असतो, झोपलेला नसतोच, पण त्या स्पर्शाने ती स्थानं आपल्या देहातली उत्तेजित होतात. आणि मग आपण जी कार्य करतो ती आपणही नाही करत, आपला देहही नाही करत, पण आपल्यामध्ये असलेल्या ज्या दैवी शक्ती आहेत, देवता आहेत, त्याच ही कार्य करतात. त्या देहामध्ये चैतन्य नावाची जी शक्ती आहे ती या विविध देवतांच्या नावाने प्रसिद्ध आहे. विविध देवतांच्या रूपात ती चैतन्याची शक्ती आहे, ती आपण प्रगट करतो, ती उत्तेजित करतो त्या ठिकाणी स्पर्श करून. ह्याला म्हणायचं न्यास. न्यास. आता संन्यास म्हणजे काय? नेहमी जो संन्यास राहतो तो ईश्वरापासून कधीच दूर राहत नाही. कारण सगळी जी 6 केंद्र आहेत आपल्या देहातली देवतांची, ती जागृतच केलेली असतात सतत. तो देवतांबरोबरच राहतो. म्हणजे देवतांबरोबरच तो राहतो. तर काय करणार? जागृत करायची गरजच नाही आहे. आणि म्हणून संन्यासाचं डेफिनेशन, त्यागाचं डेफिनेशन काल बघितलं आपण. संन्यास. संन्यास म्हणजे काय? मुख्य म्हणजे अन्न जे खातो त्याचा त्याग करायचा. लोक भिक्षा देतील तेवढंच खायचं, असं आहे का?
संन्यास म्हणजे असं आहे का? भगवी वस्त्र परिधान करायची म्हणजे संन्यास असं आहे का? गीतेला किंवा उपनिषदाला असं सांगायचं नाही आहे की संन्यास म्हणजे भगवी वस्त्र परिधान करणे. भगवी वस्त्र परिधान करून जर साधना केली एखाद्या व्यक्तीनी तर संन्यासी आहे ती व्यक्ती असं म्हणता येईल. पण संन्यास म्हणजे भगवी वस्त्र घालणं हे नव्हे. आणि तो विषय पण आत्ता नाही म्हणून ते मी जास्त काय आत्ता सांगत नाही. पण एवढंच लक्षात ठेवायचं की संन्यास म्हणजे भगवी वस्त्र घालणं आणि इतर वस्त्रांचा त्याग करणं हे नव्हे. आणि भगवी वस्त्र घालणारे संन्यासी असू शकतात पण असतीलच असं नव्हे. तर संन्यास या शब्दाचा सखोल अर्थ आता तर मी तुम्हाला एक अर्थ सांगितला की जे न्यास आहेत ते न्यास म्हणजे 5 ठिकाणच्या देवतांना प्रेरित करणं, जागृत करणं, चैतन्य आणणं, त्याच्यामध्ये आपण स्वतः उत्तेजित होणं त्यांच्यापासून. पण दुसरा असा शब्द आहे, जसं डेफिनेशन आहे संन्यासाचं, आणि ते म्हणजे काय? तर संन्यास याचा अर्थ या ज्या विश्वामध्ये या बाह्य जगामध्ये आपण जेव्हा लोकव्यवहार करतो त्या विश्वामध्ये येणाऱ्या ज्या संवेदना आहेत ते सगळ्या संवेदना ज्या आपण स्वीकारतो त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. बघा हे किती समजते तुम्हाला. विश्वामध्ये असलेल्या संवेदना ज्या आपल्यापर्यंत पोचतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. एक विचार करून आपण विश्वामध्ये म्हणजे बाह्य जगतामध्ये लोकव्यवहारामध्ये आपण वागत असताना आपल्यापर्यंत येणाऱ्या संवेदना ज्या आहेत अनेक प्रकारच्या संवेदना असतात. अनेक प्रकारच्या संवेदना असतात. कितीतरी विचार म्हणजे समष्टीचे सगळे विचार आणि आपले सगळे विचार ह्याच्यामध्ये संवेदना तयार होतात आणि त्या आपल्यापर्यंत पोचतात. पण उदाहरणार्थ आज दूध एजन्सींनी संप केला. सकाळ झाली दूध नाही. माझ्यावर काय परिणाम झाला? खूप परिणाम झाला. झोप आली, चहा मिळाला नाही, 12 वाजले, डोकं दुखायला लागलं. हे काय झालं? ही का पद्धत आहे का? आदल्या दिवशी का नाही सांगितलं? असं काय झालं? दूध अजिबातच नाही घरात. या सगळ्या संवेदना आहेत. जो येईल त्याच्याबरोबर चिडचिड करून सांगायचं, हे आधी कळवतच नाहीत वगैरे. त्याच्यानंतर पाऊस आला, इतका अहोरात्र पाऊस, चिखल झालं, जाता येत नाही कुठे, गुडघ्यापर्यंत पाणी आहे, वाईट वाटतं. या सगळ्या संवेदना आहेत बाहेरच्या. कोणीतरी काहीतरी बोललं, कोणीतरी आपल्याला खूप छान म्हटलं, या सगळ्या संवेदना आहेत. ते चांगलं म्हटलेलं मी विसरतच नाही, पण कोणीतरी वाईट म्हटलेलं सुद्धा मी कधीच विसरत नाही. या सगळ्या ज्या संवेदना आहेत या संवेदना
ग्रहण करण्यासाठी या संवेदना आपण ज्या ग्रहण करतो आणि त्याची सुखदुःख तयार होतात. संवेदना ग्रहण करून त्याची सुखदुःख तयार होतात. या संवेदना ज्या विश्वाकडून येतात त्याचा संन्यास घेतला पाहिजे. म्हणजे काय? अच्छा, आज दूध नाही का? बरं, असं आहे का? मनात काय विचार आला पाहिजे? काय 12 वाजत आले ना, आता अर्धा दिवस संपला, अर्धा दिवस सरेल ना, उद्या मिळेल ना दूध, कधीच नाही मिळणार का? सहज विचार झाले पाहिजेत आणि त्या मोहातून आपण बाहेर आले पाहिजे. बाह्य जगतामधून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यांचा संन्यास आपण घेतला पाहिजे. स्पष्ट सांगायचं म्हणजे काय माहिती का? Our remote control should be in our hand only. आमचे रिमोट्स कोणाच्याही हातात आम्ही देणार नाही. अमक्याने तोंड वाकडं केलं, मला वाईट वाटलं, रडू येत आहे, असं केलं, हा असं बोलला, आम्ही काय करायचं? आम्हाला वाईट वाटतं. नाही नाही, कुणीतरी कौतुक केलं, आज मला बरं वाटलं. व्यवहाराचा जरी तो भाग असला तरी सुद्धा तो आपण ग्रहण करण्याची गरज नाहीये. ज्या संवेदना येत आहेत आपल्यापर्यंत त्या संवेदनेत बुडून जाण्याची गरज नाही. त्याचा जर आपण त्या संवेदनांचा त्याग सुरू केला तर वासनांचा क्षय भरावर होणार आहे. ॲटोमॅटिकली वासनांसाठी काही तयारच होणार नाहीत वासना. आणि म्हणून विश्वातल्या ज्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचतात त्या संवेदनांचा आपण त्याग करायचा आहे. संवेदनांचा त्याग केला की मन कशाशीच एकरूप होत नाही, चिकटत नाही. विक्षेप कमी होतात, मनातले डिस्टर्बन्सेस कमी होतात. खरं सांगायचं तर आपल्याला या सगळ्यातून आपलं मन सोडवायचंच आहे. मग ते कसं? आपला एकदा विषय पण झाला होता परवा किंवा त्याच्या आधी की आपण आधी काय करत होतो की बाह्य वस्तूंमध्ये सगळं आपलं मन अडकलेलं. मग ध्यानाच्या द्वारे आम्ही काय केलं तर आधी शरीर स्थिर केलं, मग मन स्थिर केलं जपानी. मग जप साधनाच आम्ही खूप दिवस केली. मग बुद्धीच्या साह्याने मी ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण ध्यानात आमचं लक्ष लागत नाही हे पाहिल्यावर जप साधना झाल्यानंतर जप किंवा त्या देवतेचं स्तोत्र किंवा मंत्र एखादा, ओम गंगणपतये नमः
ओम गणपतये नमः. एकच एक मंत्र म्हणून त्या मूर्तीचं स्वरूप आमच्या डोळ्यासमोर आणायचं, असं ध्यान केलं आम्ही. पण यामध्ये एक आलंबन आहे, एक आधार आहे आम्हाला, तो म्हणजे गणपती. गणपती गणपती याने फायदा जरूर झाला आहे की बाह्य जगतातलं आमचा सगळा संपर्क तुटला आणि एका गणपतीवर आलं. आता त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ साधन जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? ओम ओंकार. तिथे कोणतीही मूर्ती नाही, कोणतीही देवता नाही, असं हळूहळू आपण वाढवत न्यायचं. म्हणजे या बाह्य जगतातनं आपलं मन बाजूला होईल. याचा अर्थ अजिबात वैराग्य येत नाही, अजिबात संसार सुटत नाही. त्याची एक अगदी मजेशीर गोष्ट आहे की आपल्या वासना अनेक जन्मातल्या आहेत. फुल गॅरंटी आहे की आपण कधीच संसार सोडून अध्यात्माकडे जाणार नाही आहोत. त्या वासनाच आमचं रक्षण करणार आहेत. पण आपल्याला आपली क्वालिटी सुधारली पाहिजे साधनेची. म्हणून आज या बाह्य जगतातल्या सगळ्या आव्हानांपासून दूर जाण्यासाठी थोडी आधी जपतपाची साधना केली पाहिजे, नंतर सगुण साकार साधना केली पाहिजे. म्हणजे देवतेकडे लक्ष आपलं एकवटेल आणि त्यानंतर देवताही सोडून निर्गुण निराकार अशी परमतत्वाची साधना आपण सुरू केली पाहिजे. म्हणजे बाह्य जगतात आसक्तींमध्ये अडकलेलं मन हे मोकळं होऊ शकेल. आणि इथे ना या ह्याच्यात एक अति उच्च म्हणजे निर्गुण निराकाराची अति उच्च अवस्थात आपल्याला त्या आत्मस्वरूपाच्या अगदी जवळ 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 नेत जाते. याला म्हणतात योग. एकरूप होणं म्हणजे योग. योग याचा मूळ धातू काय आहे संस्कृतमध्ये? मूळ क्रियापद युज. युज युंज म्हणजे जोडणे. मग काय जोडायचं आपल्याला? योगाद्वारे विरक्ती जोडायची. निर्गुण निराकाराची साधना करून आपल्याला विरक्ती जोडायची, ती साधायची आहे विरक्ती. आणि एवढी जरी आपण विरक्ती केली तरी ती साधनेपुरतीच होईल. ते म्हणजे विरक्ती म्हणजे आमचं काय अन्न सुटेल, साड्या घेणं सुटेल असं होणार नाही. हाही जो विषय आहे तो आपण आता उद्या कंटिन्यू करू. कारण सगळ्या शब्दांचा आपल्याला आत्ता आपण संन्यास योगात इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. पुढचे सगळे अर्थ माहिती करून घेणं आवश्यक आहेत. आणि संन्यास म्हणजे काय हे कळलं आपल्याला की बाह्य जगतातून येणाऱ्या ज्या संवेदना आहेत आपल्यापर्यंत पोचणाऱ्या, त्यांचा पूर्ण संन्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे की ते येऊच द्यायच्या नाहीत. नको आहे आम्हाला, संपलं. त्याच्यावर विचारच करायचा नाही आहे, त्याच्यामध्ये रमायचंच नाही आहे, संवेदनांचा संबंधच नाही. बस. तर हा उरलेला आपण कन्सेप्टचा विचार आता उद्या करूया.
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांती. हरि